खरं तर मी ग्रामीण भागातला 18 दारिद्र्य असलेल्या कुटुंबातला आणि शिक्षण कशासाठी घेतात हे घरच्यांना माहीत नव्हतं. अशा वेळेला मी 10वी पास झाल्यानंतर राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घ्यावं अशी आमचे राम तोंडारे असतील, रमाकांत गंगापुरे असतील त्यांनी सांगितलं. आणि मी शाहू कॉलेजला आल्यानंतर अक्षरशः ग्रामीण गरीब कष्टकरी मुलांच्याबद्दलची एवढी कणव त्यांना होती की प्रत्यक्ष कावळे सर असतील, अनिरुद्ध जाधव सर असतील आणि वाघमारे सर हे मुलांशी संवाद करायचे, चर्चा करायचे आणि त्यांची खरी निकड बघून मला 2 रुपयेसुद्धा त्या महाविद्यालयामध्ये भरण्याची पाळी आली नाही. कमवा व शिका योजनेमध्ये माझं त्या ठिकाणी पूर्ण शिक्षण झालं. आणि शिक्षण करत असतानाच उलट बाबा आमटेंच्या इकडं जाण्याची, रोडे सरांच्या सोबत बाबा आमटेंच्या इकडं जाण्याची संधी आली. त्यावेळेला त्यांनी पाठवलं आणि तिथून पुढे दरवर्षी कॉलेजच्या खर्चाने बाबा आमटेंच्या इकडे मुलं पाठवायला लागली. आणि एकूणच मुलांच्यामध्ये नवीन नवीन कल्पना किंवा सामाजिक अशा पद्धतीच्या कल्पना त्यांच्यामध्ये रुजवण्यासाठी सातत्याचा प्रयत्न असायचा. माझं BCom झाल्यानंतर पुढचा यक्ष प्रश्न होता की पुढे शिक्षणच शक्य नव्हतं. आणि त्याच वेळेला महाविद्यालयामध्ये जागा निघाली होती. त्यावेळेला ॲप्लिकेशन करा असं सांगून त्यांनी मला नोकरी दिली. नोकरीमध्ये असतानासुद्धा महाविद्यालयामध्ये मी छात्रभारती या विद्यार्थी संघटनेमध्ये राष्ट्रसेवा दल, यशवंत सुब्बारावांची राष्ट्रीय योजना याच्यासोबत सारखा असायचो. परंतु हे सगळं सामाजिक वलय हे महाविद्यालयाला सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जातं. या पद्धतीने त्यांनी सगळ्या गोष्टीमध्ये सहकार्य त्यांनी केलं. आणि त्याच्यानंतर मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या चळवळीच्या संपर्कात आलो. डॉक्टर दाभोळकरांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि त्या निमित्तानं महाविद्यालय, राजर्षी शाहू महाविद्यालय हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं माहेर असल्यासारखंच सगळ्या बैठकात येते. आणि जवळपास राज्यातले मोठे कार्यक्रम, राज्य पातळीवरच्या परिषदा वगैरे शाहू कॉलेजमध्ये घेता आल्या. त्याच्यामध्ये डॉक्टर गोपाळराव पाटील असतील, अनिरुद्ध जाधव, वाघमारे सर असतील, अनिरुद्ध जाधव, कावळे सर या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला. आणि त्याच्यामुळे महाविद्यालयालासुद्धा एक सामाजिक वलय निर्माण झालं. आणि महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनचं सुद्धा की वाघमारे सरांच्यामुळे सामाजिक आणि शैक्षणिक, जाधव सरांच्यामुळे लातूर म्हणजे त्या 12वी सायन्सच्या शिक्षणाच्या संदर्भात कावळे सरांचं आर्थिक नियोजन आणि डॉक्टर गोपाळराव पाटलांचं ॲडमिनिस्ट्रेशन या सगळ्या ह्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीनं महाविद्यालयाचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला. त्याचबरोबर महाविद्यालयातल्या तिथे वैशिष्ट्य असं ठरवलं की त्या महाविद्यालयाची शिस्त, त्या महाविद्यालयाचं काम हे लक्षात घेऊन महाविद्यालयामधून शिक्षण घेतलेल्या लोकांना त्या ठिकाणी नोकरीसाठी प्राधान्य दिले. त्याच्यामुळे आणि एकूणच नोकरीमध्ये आज कशा पद्धतीने हे चाललं आहे, परंतु अपॉइंटमेंटसाठी कुठलाही एकही पैसा न घेता त्या ठिकाणी अपॉइंटमेंट दिल्या गेल्या. एकूणच सामाजिक दृष्टिकोन लोकांच्या मनामध्ये रुजावा यासाठी आणि वाघमारे सरांचं स्वतःचा आंतरजातीय विवाह होता, मुलामुलींचे आंतरजातीय विवाह आहेत. आणि आंतरजातीय विवाहाला त्यांचं खूप चांगलं सपोर्ट होता आणि पाठीराखे होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आंतरजातीय विवाह करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींच्या पाठीमागे संघटनेचं पाठबळ उभा करायचं आणि त्यांना सपोर्ट देऊन आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून ते विवाह लावण्याचं जे काम हे करायचं. अगदी छोट्यातल्या छोट्या ह्याच्या विवाहालासुद्धा वाघमारे सर सोबत राहायचे आणि हे काम पुढं गेलं पाहिजे यासाठी म्हणून 2-3 परिषदा घेतल्या. त्या 2 परिषदांचे तर स्वागताध्यक्ष म्हणून वाघमारे सर राहिलेले आहेत आणि या कामासाठी सातत्याने त्यांनी सपोर्ट केलेला आहे. एकूणच समाजामध्ये नवीन दृष्टिकोन, नवीन पायंडा, सत्यशोधक, संशोधनात्मक अशा पद्धतीच्या कामाला त्यांचं सातत्याने प्राधान्य होतं. आणि त्यांनी खऱ्या अर्थानं शैक्षणिक, सामाजिक, राजकीय दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या हिमालयावर एवढं काम त्यांनी उभा केलेलं आहे आणि असंख्य मुलांना त्यांनी उभा केलेलं आहे. खरं तर निग्रो साहित्यावर त्यांची PhD आहे.
निगृ साहित्यावर त्यांनी PhD केलेली आहे आणि पुरोगामी परिवर्तनवादी फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा रोमारोमात त्यांच्या भिनलेला होता आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायचे. विषमता निर्मूलन परिषदेचे ते हे राहिलेले आहेत आणि इथं आयोजन तशा पद्धतीने केलं गेलं. एकूणच खऱ्या अर्थानं म्हणजे पुरोगामी विचाराला आणि निष्ठेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं ते सातत्याने उभा राहिलेले आहेत. एक सच्चा ॲडमिनिस्ट्रेटर, एक तत्ववेत्ता, एक लेखक, जवळपास 70-78 पुस्तकांचं त्यांचं हे झालेलं आहे. त्यांच्या काही पुस्तकांचं टायपिंग करण्याची संधी मला मिळालेली आहे, कारण त्यांचं हस्ताक्षर फार बारीक होतं, परंतु बाकीच्यांना ते समजायचं आणि मला ते सगळं समजायचं आणि मला माझ्या टायपिंगमध्ये त्या चुकाच कधी निघायच्या नाहीत. म्हणून मी त्यांच्या कामामध्ये हे झालं. त्याच्यामुळे माझ्या ह्याच्यामध्ये वैचारिक ह्याच्यामध्ये निश्चितच बदल झालेला आहे आणि अशा पद्धतीचा विचार म्हणजे खऱ्या अर्थानं सामाजिक क्षेत्राकडे ओढण्याचा पहिला मूळ पाया राजर्षी शाहू महाविद्यालय, त्याच्यामध्ये डॉक्टर गोपाळराव पाटील, वाघमारे सर, अनिरुद्ध जाधव आणि कावळे सर आणि त्याच्यानंतर लगेच बाबा आमटेंचा, रोडे सर वगैरे अशा पद्धतीच्या सगळ्यांचा सहवास, यशवंत सुब्बाराव, यदुनाथ थत्ते यांच्या सहवासामध्ये काम करता आलं. बाबा आढावा असतील, या सगळ्यांच्या ह्याच्यामुळे सामाजिक कामामध्ये जी ओढ निर्माण झाली आणि त्या कामामध्ये सातत्याने आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या कामाशी जोडून तो विचार पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं तर ध्येयच हे 17 कामं करण्यापेक्षा ठराविक कामं करावीत आणि त्या पूर्णत्वास न्यावेस अशा पद्धतीचा सरांचा आग्रह होता. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धेचं काम मी हे शेवटपर्यंत करण्याचं ठरवलेलं आहे. एवढंच नव्हे तर मला नॅशनल यूथ अवॉर्डच्या संदर्भामध्ये एक कमिटी ठरली होती, त्याच्याबद्दलचा बायोडाटा मागत होते. मी देऊ का म्हणलं तर ते राजकीय लोकांना मिळतं, तुझा कोण विचार केला जाणार आहे असं म्हणायचे, परंतु त्यांनी सातत्यानेच पुन्हा यायला लागले. म्हणून सरांना विचारलं तर त्यांनी द्यायला सांगितलं आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रीय युवा पुरस्कारसुद्धा मिळाल्यानंतर अक्षरशः आपल्या मुलालाच तो पुरस्कार मिळाला आहे या पद्धतीनं त्यांनी हे केलं आणि अशा पद्धतीनं सामाजिक कामासाठी सातत्याने प्रोत्साहन देत गेल्यामुळं मी आज या ठिकाणी घडलेलो आहे असं स्पष्ट मला सांगायचं.